धाराशिव जिल्ह्यातल्या परांडामध्ये मतदार नोंदणीमध्ये फिल्मी स्टोरी बघायला मिळाली आहे। विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आधीच आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यात निवडणूक आयोगाचा एक अजब सिनेमा आल्यामुळे राजकीय क्लायमॅक्सकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलंय। अमर अकबर अँथनी या सिनेमातील 3 वेगवेगळ्या धर्माच्या सख्ख्या भावांची स्टोरी सुपरहिट झाली होती। दिग्दर्शक मोहन देसाईंचा सिनेमा आजही ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो। बहुतेक मोहन देसाईंकडूनच प्रेरणा घेत तसाच पण राजकीय सिनेमा निवडणूक आयोगानेही तयार केलाय। मोहन देसाईंप्रमाणे दिग्दर्शक झालेल्या निवडणूक आयोगाने धाराशिवच्या परांडामध्ये अमर अकबर अँथनी सिनेमा तयार केलाय। एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे। या कागदपत्रांवरून हा सर्व घोळ स्पष्ट झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे 37 पैकी 5 मतदार उत्तर प्रदेशातील असल्याचा आरोप करण्यात येतोय। बोगस मतदार नोंदणीची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडे आम्ही रितसर तक्रार केलेली आहे। या तक्रारीचा उलगडा जर होऊन त्या तिबार व्यक्ती एकच आहे परंतु नाव डबल आहे अशा मतदाराची जर नावे कमी झाली नाही तर आम्ही निश्चित रूपाने न्यायालयात सुद्धा आम्ही दाद मागणार आहोत। आम्हाला निदर्शनास आलं मतदार यादी आल्यावर आम्ही ह्या घरक्रमांक जाऊन चौकशी केली असता इथे कोणीही लोक राहत नाहीत। आम्ही ह्याची तक्रार परांडा नगर परिषद येथे दिलेली आहे। विशेष म्हणजे ज्या घराच्या पत्त्यावर ही नोंदणी करण्यात आली ते घर शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचं असल्याचं सांगितलं जात आहे। मागील वर्षी परांडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती। अवघ्या 1,500 मतांच्या फरकाने शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले आणि त्याच मतदारसंघात एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या 37 मतदारांची नोंदणी होणं यांचा काही संबंध तर नाही ना, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय। परांडामध्ये निवडणूक आयोगानंच राजकीय अमर अकबर अँथनी सिनेमा दिग्दर्शित केलाय, तर इकडे राजकारणातील अँग्री यंग मॅन राज ठाकरेही निवडणूक आयोगाला विलन ठरवून देत दणादण शाब्दिक हल्ले करतायत। त्यामुळे राजकीय सिनेमाही उत्कंठावर्धक होत चाललाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।